नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 28 ऑक्टोबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे तुमच्या सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे टॉप ॲग्री फूड पायोनियर हा सन्मान कोणाला देण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, संजीव कपूर यांना। प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त संजीव कपूर यांना वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनतर्फे टॉप ॲग्री फूड पायोनियर हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे। या पुरस्कार समारंभाचे आयोजन डेस मॉइन्स, आयोवा येथे करण्यात आले, ज्यामध्ये जगभरातील नेते, वैज्ञानिक आणि धोरणकर्ते सहभागी झाले होते। संजीव कपूर यांना जागतिक अन्न परिसंस्थेतील परिवर्तनकारी योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना। एकूण 10 प्रश्न आपण बघणार आहोत आणि त्यापैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, INS सतलजने आपली जल सर्वेक्षण मोहीम कोणत्या देशात राबवली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मॉरिशस। INS सतलजने मॉरिशसच्या पाण्यात 35,000 चौरस नॉटिकल मैलांचा जल सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण केला आहे। हा भारत आणि मॉरिशस यांच्यातील 18वा संयुक्त जल सर्वेक्षण मोहिमेचा भाग होता। ही मोहीम 2 देशांमधील दीर्घकालीन सागरी भागीदारीचा एक महत्त्वाचा घटक आहे। हा सर्वेक्षण 2005 मध्ये स्वाक्षरी केलेल्या जल सर्वेक्षण सहकार्यांच्या सामंजस्य कराराच्या अंतर्गत करण्यात आला। प्रश्न दुसरा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेटा प्लॅटफॉर्म्स यांनी एकत्र किती कोटी रुपयांचा संयुक्त उपक्रम जाहीर केला आहे? प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 855 कोटी रुपये। रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेटा प्लॅटफॉर्म यांनी रुपये 855 कोटींच्या संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे, ज्याचे नाव रिलायन्स एंटरप्राइजेस इंटेलिजन्स लिमिटेड असे ठेवण्यात आले। या उपक्रमाचा उद्देश एंटरप्राइज ग्रेड कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादने विकसित करणे हा आहे। हा उपक्रम विशेषतः AI आधारित ऑटोमेशन साधने, भविष्यवाणी विश्लेषण, ग्राहक सेवा चॅटबॉट्स आणि भारतीय व्यवसाय तसेच निवडक जागतिक बाजारांसाठी सुसंगत जनरेटिव्ह AI मॉडेल्स तयार करण्यावर केंद्रित असेल। प्रश्न तिसरा, डॉक्टर के मथंगी रामकृष्णन यांचे निधन कोणत्या वयात झाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 91व्या वर्षी। प्रसिद्ध प्लास्टिक आणि पुनर्रचना शल्य विशारद म्हणजेच प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉक्टर के मथंगी रामकृष्णन यांचे वयाच्या 91व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले। डॉक्टर रामकृष्णन यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते, ज्यामध्ये पद्मश्री, जो की त्यांना 2002 मध्ये मिळाला होता, डॉक्टर BC रॉय राष्ट्रीय पुरस्कार, अव्वेयार पुरस्कार 2014 मध्ये त्यांना प्राप्त झाला होता आणि असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया तर्फे सुश्रुत सुवर्ण पदक यांचा समावेश आहे। पुढला प्रश्न आहे, जागतिक दृश्य श्राव्य वारसा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 27 ऑक्टोबर। जागतिक दृश्य श्राव्य वारसा दिन म्हणजेच वर्ल्ड डे फॉर ऑटो डिव्हिज्युअल हेरिटेज WDAH दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। हा दिवस युनेस्कोने 2005 मध्ये स्थापन केला असून 1980 मध्ये झालेल्या 21व्या महासभेदरम्यान चलचित्र वारशाच्या संरक्षण व संवर्धनाबाबतच्या शिफारशीच्या स्वीकृतीचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो। या वर्षाची थीम आहे आपल्या सामूहिक युनेस्को इतिहासाचे डिजिटायझेशन। पाचवा प्रश्न, APSC AIG कार्यक्रमाचे उद्घाटन कोण करणार आहेत? तर या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत राम मोहन नायडू। 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी। भारत पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट म्हणजेच एशिया पॅसिफिक ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ग्रुप APAC AIG ची बैठक आणि कार्यशाळा आयोजित करणार आहे। हा कार्यक्रम नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांच्या वतीने आयोजित केला जाणार आहे। या परिषदेत आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनेच्या सदस्य राष्ट्रांमधील सुमारे 90 प्रतिनिधी आणि जागतिक विमान वाहतूक तज्ज्ञ सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू करतील।
6वा प्रश्न आहे 47वी एशियन शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कुआलालंपूर येथे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांनी कुआलालंपूर येथे झालेल्या 47व्या एशियन शिखर परिषदेत फिफा एशियन कप सुरू करण्याची घोषणा केली. या स्पर्धेत ईस्ट तिमोरसह एशियाच्या सर्व 11 सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा सहभाग असेल. फिफा, एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन, एशियन फुटबॉल फेडरेशन आणि राष्ट्रीय फुटबॉल संघटना यांच्या सहकार्याने या स्पर्धेच्या विकासासाठी काम केले जाणार आहे. पुढला प्रश्न, भारताचे 53वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची शिफारस करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, न्यायमूर्ती सूर्यकांत. मुख्य न्यायमूर्ती भूषण आर गवई यांच्या सेवानिवृत्तीनंतर भारताचे 53वे मुख्य न्यायमूर्ती म्हणजेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस करण्यात आली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत गवई यांच्या निवृत्तीनंतर लगेच पदभार स्वीकारतील आणि त्यांचा कार्यकाळ अंदाजे 14 महिन्यांचा म्हणजेच 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत असेल. न्यायमूर्ती सूर्यकांत यांची 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती आणि ते हरियाणामधून येणारे पहिले मुख्य न्यायाधीश ठरणार आहेत. 8वा प्रश्न आहे आयर्लंडच्या 10व्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, कॅथरीन कॉनॉली. स्वतंत्र डाव्या विचारसरणीच्या नेत्या कॅथरीन कॉनॉली यांनी हेदर हम्फ्रीज यांच्यावर प्रचंड विजय मिळवत आयर्लंडच्या 10व्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. कॅथरीन कॉनॉली 2016 पासून गॉल्वे वेस्ट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसद सदस्य असून त्यांनी आयर्लंड संसदेमध्ये उपाध्यक्ष म्हणजे डेप्युटी स्पीकर म्हणूनही कार्य केले आहे. त्या एक अनुभवी राजकारणी, जनाधार असलेल्या नेत्या आणि प्रभावी सार्वजनिक वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. पुढला प्रश्न, नेव्हल कमांडर्स कॉन्फरन्स 2025चे दुसरे सत्र कुठे संपन्न झाले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली येथे. द्वैवार्षिक नेव्हल कमांडर्स कॉन्फरन्स 2025चा दुसरा सत्र नवी दिल्ली येथे 3 दिवसांच्या चर्चेनंतर संपन्न झाला. या परिषदेत निपुण म्हणजेच नेव्हल इंटेलेक्च्युअल पोर्टल फॉर युनिफाईड नॉलेज या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले, जो नौदल समुदायातील बौद्धिक आणि रणनीतिक लेखनांचे एकत्रित ऑनलाईन व्यासपीठ म्हणून कार्य करेल. यावेळी 5 नौदल प्रकाशनांचे अनावरही करण्यात आले. शेवटचा प्रश्न आहे इक्शाक जहाजाचे जलावतरण कोणत्या तारखेला होणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 6 नोव्हेंबर रोजी. भारतीय नौदल आपल्या स्वदेशी बनावटीच्या इक्शाक या सर्व्हे व्हेसल जहाजाचे नोव्हेंबर 6 रोजी कोची येथील नौदल तळावर जलावतरण करणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी भूषवतील. यानंतर इक्शाक हे जहाज सक्रिय सेवेत अधिकृतपणे समाविष्ट होईल. इक्शाक हे सर्व्हे व्हेसल मालिकेतील 3रे जहाज असून हे जहाज भारताच्या स्वदेशी जहाज बांधणी आणि हायड्रोग्राफिक क्षमतातील एक मोठे पाऊल मानले जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न आणि आजचा आपला खास प्रश्न आहे भारताच्या निवडणूक आयोगाने विशेष तीव्र पुनरावलोकनच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात कधी जाहीर केली? तर याचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.